आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येते। जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक आम्ही स्वागत करतोय। आणि नाणेफेकीचा कौल जिंकला हिमांशू एंटरप्राइजेस सुमित इलन पडगे। महाकाल फोर्टिपस आणि पहिला पॉवर प्ले आणि दोन्ही संघाचा 12 प्रतिनिधी असेल ते पाठवा, नसतील तर तुम्ही एकमेकाला ऍडजस्टमेंट करून नाव सांगा। आणि मॅचला होते सुरुवात। जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। 11 स्टार फोर्टिपस व 11 स्टार क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ सुकापूर आयोजित सुकापूर प्रीमियर लीग मध्ये आज फोर्टिपसचा धमाका आपण पाहत आहोत। स्ट्राईकला आहेत ते जयदास पाटील आणि नॉन स्ट्रायकर एंडला आहेत ते रवींद्र शेळके। आणि गोलंदाजाची जिम्मेदारी आपल्या खांद्यावर घेतली ती म्हणजे सुरेशजी जोशी। ग्रामस्थ मंडळ चषक 2026 पहिला चेंडू छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मैदान सुकापूरचं हे भव्य दिव्य मैदान आपण पाहत आहोत। आणि मॅचला आपण सुरुवात करूया। स्टार्ट मॅचला सुरुवात होते आणि पहिला चेंडू पहिला पॉवर प्ले आहे। 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहे। द्या द्या पंचांना टोपी द्या। आणि पहिला चेंडू जयदास पाटील यांच्यासाठी पहिला चेंडू आहे। राईट आर्म ओव्हर द विकेट ना आउस दॅट अपील की LBW नाही आहे वाटतं। असू दे काय हरकत। क्रिकेटचा हा आपण सांगितलं LBW नाही, पण क्रिकेटमध्ये LBW आहे, काय हरकत नाही। विकेट किपर सुद्धा रात्रीचे भरपूर जागतात ना, त्याच्यामुळे त्यांच्याही लक्षात नाही। आणि पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता झाली। पुन्हा एकदा दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट ना सुरेशसाठी सुरेशांचा चेंडू अगदी इकडे एक्स्ट्रा कव्हरला खेळलेत आणि चौकार डीजे। पाटील धोंद्रे यांच्या माध्यमातून आणि इकडे चौकार मिळाला एक्स्ट्रा कव्हरला। आणि यावेळी हा चेंडू लेफ्टमच्या बाहेर आहे, पंचांनी वाईट घोषित केलाय। या अतिरिक्त धाव्याने पुन्हा एकदा संघ पोहोचते तो म्हणजे 5च्या घरात। संध्याकाळचा हा टाईम, अगदी मस्त वातावरण आणि आज छत्रपती शिवाजी महाराज मैदान सुकापूरचं हे अगदी मैदान जबरदस्त असं सजलेलं आहे। पुढचा चेंडू यावेळी मात्र फुल टॉस आहे, पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला आणि हा दुसरा खणखणीत चौकार येतोय आणि मात्र चौकारांची आतषबाजी व्हायला लागलेली जी। हो यावेळी तिकडे डिक्लेअर स्पॉट, एक धाव।
टप्पा थोडासा मागं होता आणि इकडे मात्र ते ऑन साईडला खेळलेत, परंतु डिक्लेअर स्पॉट एरियामध्ये गेल्या कारणाने 1 धाव आणि 1 धावेने संघ पोहोचेल 10च्या घरात. रवींद्र 0वर खेळतो आणि जयदास पाटील 8 धाव संख्येवर खेळते. संघाची धावसंख्या 10. पुढचा चेंडू सुरेश जोशी यांचा आणि सामना करतील आता मात्र रवींद्र, जो पहिला चेंडू फेस करेल तो मात्र फिल्डिंगचा जायजा घेतोय, अर्थात फिल्डिंग क्षेत्ररक्षक बघते कुठं कुठं आहे. पुढचा चेंडू यावेळी मात्र क्रॉस बॅटने त्याला मारायचा होता, परंतु चेंडू आणि फळीमध्ये संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि मात्र इकडं 1 धाव वनडे असते. तिकडे बघा त्या वनडे आहे, अर्थात 1 धावेने संघ पोचेल 11. मात्र त्या डिक्लेअर स्पॉट गेल्यानंतर स्ट्राईक मात्र बदलेल याची दक्षता घ्या. शेवटचा चेंडू पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न, बॉडीला चेंडू आदललाय परंतु धाव काही मिळू शकत नाही आहे आणि हे षटक संपले गेले. पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर आता आपण बघू शकता पाली खुर्द 45 संघाची धावसंख्या झाली ती 11, बिनबाद 11 अशी सुरुवात. पहिलं षटक त्या मनानं थोडंसं महागडं गेले कारण 2 बाउंड्रीज आल्या या ओव्हरमध्ये. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्पीडअप करा आणि आता आपणच शंकर धोत्रे अर्थात गोटे अंपायर, आता त्यांचा आपण या ओव्हरमध्ये जसे चौकार षटकार येतील तसा त्यांचा डान्स असेल. ते सर्वांना मंत्रमुग्ध करतील. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या कोठ्यातील हा दुसरा षटक घेऊन गोलंदाजी देतो म्हणजे निलेशजी भोईर. निलेश भोईर समोर रवींद्र आहे, तो 1 धावसंख्येवर खेळतोय. जयदास 9 धावसंख्येवर खेळते. संघाची धावसंख्या पाली खुर्दची 11. आणि बघा शंकर धोत्रे यांना स्वतः जयदास पाटील बघतात की काय अवस्था, काय वाईट तब्येतीच्या मांड होते तसं. षटकार जाईल असं वाटतंय, उंच मारलाय, लव भोईर आहेत खाली आणि प्रयत्न चांगला केला होता परंतु कॅच घेतली असती जबर झाली असती, परंतु थोडासा जज नाही करू शकलेत. आणि संघाची धावसंख्या या 2 धावेनं 13च्या घरात. काहीतरी इकडे सुभाषदा कानमंत्र देते. आणि निलेशजी यांच्याकडे सुद्धा चांगला व्हेरिएशन आहे गोलंदाजीमध्ये. पंच आमचे दोन्ही भागा कसे म्हणजे आमचे 40+ ते पंच आहेत ते गोटे अंपायरपेक्षा डबल आहेत. कशी अजून तब्येत आहे बघा आमचे 40+ खेळले, त्याला फिटनेस आहे. गोटे अंपायर काय असेल आपण लवकरच प्रश्न सॉल्व करा. गोटे अंपायर म्हणलं तर दुसरा मिथुन चक्रवर्ती. संघाची धावसंख्या 13च्या घरात, बिनबाद 13. शुभ संध्या. आणि पुढचा चेंडू निलेश यांचा रवींद्रसाठी. यावेळी जोरात मारला फटका तिकडं अगदी गाव कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जरूर जाणार होता पण लॉंगॉनला चेंडू गेलाय. वाईस लॉंगॉनला चेंडू आला तिथे 1 धाव मिळेल आणि एका धावानं रवींद्र वैयक्तिक 3-4 धावसंख्येवर, जयदासजी 9वर आणि पाली खुर्द 40+ संख्या धावसंख्या 14, बिनबाद 14. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक, 4 चेंडू शिल्लक आहेत. यावेळी उडवला बॉलला, हवेत चेंडू कॅच आहे आणि घेतली कॅच. अगदी जबरदस्त कॅच घेतली फिल्डरनं.
राजू भोईराने कॅच घेतली आणि निलेश यानं मात्र मोठा धक्का दिला पाली खुर्द संघाला आणि पाली खुर्द संघाचा सलामीचा बॅट्समन जयदास पाटील बॅक टू द डगआउट डीजे. भगवे वादळ आले अशी जय्यत तयारी करूया की उद्या सकाळी मात्र अगदी हा महाराष्ट्र पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जय जयकार करत आपण राजाचा आपलं स्वागत करूया की ज्यांच्यामुळे तुम्ही आम्ही आज सुरक्षित आहोत. आपला राजा कोणी देव नव्हता पण आज राजामुळे मंदिरामध्ये देव आहे. संघाची धावसंख्या 14. नवीन फलंदाज विजय. यावेळी पुन्हा एकदा मिड विकेटला फटका मारला. क्षेत्ररक्षक तेच आहेत. चेंडूला उचलते तिथपर्यंत 2 धावा पूर्ण होतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि या 2 धाव्यांना जे महाकाल पाली खुर्द 40+ संघाची धावसंख्या वडाव पोहोचली ती म्हणजे 16. 16ला एक गडी एक मोहरा तंबूत परतलाय. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. इकडं निलेश विजय यानं खातं खोल्या. निलेश यांच्या गोलंदाजाचा तसा अंदाज केला तर पहिल्या चेंडू 2 धावा आल्या, दुसऱ्या चेंडू 1 धावा आली, तिसऱ्या चेंडू त्यांनी विकेट काढली, चौथ्या चेंडू 2 धावा आल्या. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. फिल्डिंगमध्ये थोडा परिवर्तन होते. पॉईंट शॉर्ट कव्हर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर ऑफसाईडला आहेत. तिकडं मात्र एक स्लीप तैनात केलेली आहे. ऑनसाईडला आणि बॉन्डलाईनवर मात्र एक डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, तिकडं लॉंग ऑन आहे, तिकडं काऊ कॉर्नर आहे. ऑनसाईडला खेळले डीप स्क्वेअर लेग का पंचाच्या बाजूनं तिथं सुभादादा स्वतः चेंडूला उचलते तिथपर्यंत 2 धावा मिळतील. आणि या 2 धाव्यानं पाली खुर्द 40+ संघाची धावसंख्या 18. 18च्या घरात पोहोचली. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. लास्ट बॉल. निलेश यांनी मात्र धावा थोड्या थांबवल्यात. ओ यावेळी मात्र ऑन साईडला खेळलेत. एकदा मिळेल. येस आणि इकडं मात्र बघा सुकापूर गाव म्हटल्यानंतर क्रिकेटची पंढरी. षटक संपलं गेलं आणि सुकापूर गावचे एक जबरदस्त पुत्र आमचे संदेशभाई शेळके यांची वेबसाईट आहे एकविरा इव्हेंटची. आज पूर्णपणे या रायगड जिल्ह्यामध्ये लोकप्रिय झाली. तर संघाची धावसंख्या 20. 20ला एक गडी मैदानाच्या बाहेर. 2 षटकानंतर पाली खुर्द 40+ संघाची धावसंख्या 20. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या. निलेश यांच्या षटकामध्ये 9 आल्या आणि त्याने एक विकेट घेतली. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि लव भोईर स्वतः कॅप्टन मात्र टॉससाठी आलेले आहेत. इकडं टॉस त्यांनी जिंकली आणि आता मात्र ते गोलंदाजीसाठी आलेले आहेत. क्रिकेटचा खूप मोठा दांडगा असा अनुभव आणि जबरदस्त असं दिलदार व्यक्तिमत्व. आता लवदादा भोईर राऊंड विकेटनं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न त्यांनी मनामध्ये आखलेला आहे. आणि समोर रवींद्र सारखा एक विस्फोटक बॅट्समन आहे जो 4 धावसंख्येवर खेळतोय. विजय 6 धावसंख्येवर खेळतोय आणि विजयने सुरुवात चांगली केली. आता राऊंड विकेटनं तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू उडवला बॉलला. हवेत चेंडू आहे आणि निलेश भाई स्वतः आहेत थोडेसे चांगले कॅच. खरोखर अगदी त्यांचा बॅलन्स हल्ला होता. म्हणजे आपण बघा वाऱ्याने कसं हलतो तसे हल्ले होते ते आणि कॅच होईल की नाही होईल असं वाटलं होतं. पण लव भोईर यांनी मात्र आल्या आल्या रवींद्र यांना दाखवला आहे तंबूचा रास्ता. डीजे
धावा संख्या 20. अगदी सुकापूर 40+ टीम सुद्धा लोकप्रिय टीम आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मैदानावर सुकापूरच्या या मैदानावर जबरदस्त आयोजन नियोजन. गणेशजी केणी साहेब आपल्या टू व्हीलरची लाईट थोडी बंद करा. ओके धन्यवाद. आणि लवदादा भोईर यांनी मात्र विकेट स्वतःसाठी आणि संघासाठी हासिल केली. 20 धाव पुढचा चेंडू राऊंड विकेटनं. हो यावेळी मात्र चेंडू चांगल्या स्पॉटवर होता. मस्त बॉल टाकला बघा आणि त्याला अक्रॉस लाईनला मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू फळीमध्ये संपर्क होत नाही. दीपक यांना मात्र या चेंडूने थोडासा संघाची धावसंख्या 20 आणि 6 धावसंख्या विजयी. ओ यावेळी हुक करण्याचा प्रयत्न जरूर केला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत ते आणि चांगलं क्षेत्ररक्षण खरंच विशेष कौतुक करावं लागेल. बाउंड्री लाईनवरनं 2 टप्प्याने थ्रो आला. आता 40+ आहेत काही 50च्या वरती आहेत परंतु चांगलं असं इथं मात्र क्षेत्ररक्षण झालं. परंतु एक धाव घेण्यामध्ये दीपकजी सक्सेसफुल बनलेत. दीपक यांनी स्वतःचं खातं खोललं. आता विजय जे वनडाऊन बॅट्समन आहेत पाली खुर्द 40+ संघाचे धावसंख्या 21ला 2 गडी मैदानाच्या बाहेर. लव भोईर यांच्या षटकातील 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. वावंजे 40+ आणि चिंचपडा 40+ दोन्ही कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. हो स्लो रन टाकला अगदी समोर टाकला थोडा चेंडू लव दादानं आणि इकडं मात्र हा चौकार येईल. 4 धावा. वरूनच इकडून तू एक्स्ट्रा कव्हरला वरूनच मार इनसाइड आउट शॉट कारण जे क्षेत्ररक्षक इथं कोणी नाही आहेत परंतु हा बॉल लवदादाने थोडासा धीमा गतीने टाकला थोडा कमी गतीने टाकला. मागाची बॉल त्यांनी अगदी बरोबर टाकले होते. आता पुढचा चेंडू कसा असेल. हा गतीने टाकला चेंडू. अगदी एकच धाव मिळेल आणि एका धावेने संघ पोचेल तो 26च्या घरात 26. आणि संतोषदादा भोईर याने सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण केलं. आता एकच चेंडू शिल्लक आहे मात्र टेक 2 आहेत. एकच चेंडू शिल्लक शेवटचा चेंडू शिल्लक राऊंड विकेटनं. हो अगदी मस्त बॉल टाकला. रनआउटची संधी आणि बघा प्रीतम सरांनी आज ते बरेच जणांना आउट अगोदर एकट्यांच्या भागा केलाय पण आता मात्र ही धावून संधी मिळाली आणि अशा रीतीनं मात्र फलंदाज कोण बाद असेल. मला तर वाटते दीपकजी यांना यायला लागेल वापस आणि अशा रीतीनं पाली खुर्द 40+ संघाला हा 3रा झटका बसलाय. 3रा मोहरा तंबूत परतलाय. काय गोलंदाजी लवदादा भोईर यांनी केला अप्रतिम. कॅप्टननं मात्र आपली ड्युटी चांगली निभावली. आता शेवटचं षटक आहे आणि फ्लड लाईन ओपन करायची आहे. आपले जे टेक्नॉलॉजीवाले आहेत त्यांना विनंती असेल की आपण आता लाईट ऑन करा कारण शेवटचे आता 6 चेंडू शिल्लक आहेत आणि शेवटचे 6 चेंडू फेकण्यासाठी आता कॅप्टन लवजी भोईर कोणाला आणतील बघूया. आणि धावा संख्या 26 लॉस ऑफ 3. 3 षटकानंतर पाली खुर्द 40+ संघाची धावसंख्या 26ला 3 मोरे तंबूत परतलेत आणि शेवटचं षटक संतोष दादांच्या हातात. लास्ट ओव्हरला मला मारावंच लागेल. आता निलेश नवीन फलंदाज आलेत. हो यावेळी मात्र निलेश याच्याकडे चेंडू चाललाय खरा परंतु 2 धाव मिळतील का बघूया. झाली असती धाव परंतु तुम्ही धाव घेता वेळेस तुमची नजर इम्पॉर्टंट आहे. पहिली धाव जेव्हा आपण घेतली तेव्हा दुसरी धावही पूर्ण झाली असते पण एकाच धावेवर समाधान मानावं लागलाय फलंदाज इकडं निलेशला. संघाची धावसंख्या 27च्या घरात 27. विजय 12 धावसंख्येवर करते आणि शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहे षटकातील. संतोषजी यांचा पुढचा चेंडू ओर्ध विकेटनं.
हो यावेळी जोरात मारलाय खरा, पुन्हा एकदा निलेशजी आहेत. हो यावेळी मात्र थोडासा कठीण झाला त्यांना, काही हरकत नाही, प्रयत्न चांगला केला होता. आता वयाच्या मानाने म्हणा किंवा नजरच्या दृष्टीनं सगळ्या गोष्टी जज करणं कठीण असतात, कारण प्रत्येकाची ही वेळ येतोय मित्रांनो. परंतु आता हे 41 क्रिकेट वयाच्या मानाने सर्व होतं. पूर्वी बघा यंगमध्ये गोष्ट वेळ, सुभाषदा कमरेला पट्टा बांधतो, कारण का तर विलाज नाही, पूर्वी पट्टा नव्हता. ओ काय विकेट किपिंग का मोजारा पेश केलाय. काही नाही फुकटपची अपील आहे, परंतु पंचाने वाईट घोषित केलंय. कारण ती पूर्वी विकेट किपिंग अंशीच चालायची की हे जेणेकरून जोरदार अपील करायची, पंच मग वाईट देण्यास थोडंसं दगमलाचे. पण आमचे पंच हुशार आहेत दादा, त्यांनी ओळखलं की चेंडू जास्त बाहेर आहे आणि वाईट घोषित केलंय. प्रभाकर केणी साहेब जे पंच त्यांनी उत्कृष्ट खेळाडू सुद्धा. लवदादा समोर चेंडू गेला, दुसरीदा पूर्ण होईल, थ्रो या रनआउटची संधी नाही, आणि थ्रो आला होता परंतु त्याला कॅरी नाही करू शकले. आणि इकडं मात्र 2 धावेने संघ पोचेल. पाली खुर्द 32 धावा झाल्यात, माफ करा, धाव 32 झाल्या. थोडंसं इकडं आमच्या मात्र माऊली प्रसाद इव्हेंट प्रत्येक लाईव्हवाले थोडे मागं पुढे होतात, काय हरकत नाही. ओ चांगला चेंडू, चांगला टप्प्या होता, ऑनसाईड त्याला पिक करायचा होता, चेंडू फळीमध्ये संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. 32ला 3 विकेट गॉन, आणि षटकातील अजूनही मला तर वाटते 2 चेंडू शिल्लक आहेत. फर्स्ट इनिंगचे 2 चेंडू शिल्लक आहेत शेवटच्या षटकातील. ओ फुल टॉस आहे, तिकडं स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत, आणि दुसरी धाव पूर्ण होते वाटतं, 2 धाव पूर्ण. आणि या 2 धावेनं मात्र संघ पोचेल तो 34च्या घरात. मला वाटतं इथं आमचे मिन्नादादा भोईर आणि आमचे पखावाज वाजक जबरदस्त. आणि किशोरदादा पाटील यांची अनुपस्थिती आहे का? येस येस, तर त्यांचं आपण स्वागत करूया. परंतु आता चेंडू शिल्लक एकच आहे, 34 धावा बोर्डावर, 3 विकेट गॉन झाल्यात. यस, एकच धाव मिळेल. दुसऱ्या गंच्या प्रयत्नाने 2 धावा पूर्ण होतात मला वाटते. चांगला थ्रो आलाय आणि 2च धावा समाधान मानावं लागेल. आणि इनिंग संपली गेली. 4 षटकामध्ये टोटल धावा जमल्यात त्या महाकाल 40+ पाली खुर्द संघाच्या 36. आपण बघू शकता हा विमान एअरपोर्टवर चाललेला आहे, आणि विजयासाठी 37 धावांची गरज आहे. इवांशू इंटरबाजेसचं सुमित इलेन पडगे संघाला विजयासाठी 24 चेंडू आणि 37, म्हणजे 37 धावांची गरज. विजय यांना सर सुद्धा चांगली बॅटिंग केली, नॉट आउट पारी खेळली, आपल्या संघासाठी चांगला परफॉर्मन्स दिला. चला पुढचा सामना आहे चिंचपाडा 40+ वर्सेस त्यांच्या अपोजिट आहे तो म्हणजे वावंजे. पाठवा, चेंडूची पूर्तता करा. आणि आता पंच
जे आपले आहेत सुधीर धोत्रे, शंकर धोत्रे, त्यांना विनंती असेल आता आपला अंगारा खोला, कारण बस झाला भरपूर आपण शांत बसलेत. आणि आता पंचांना विनंती असेल की आपला डान्स सुरू होऊ दे, कारण संध्याकाळ झाल्यानंतर रात्रीचा डान्स महत्त्वाचा असतो. येस येस. आणि इकडे जेवण सुद्धा चालू आहे. आता 40+ या टुर्नामेंट मुलं आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. लोकप्रिय अशी ही जोडी सुभाषदादा ठाकूर आणि प्रीतम पाटील यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. येस येस, बरोबर, पंचांचं बरोबर आहे. लोक नाराज न झाली पाहिजे आणि पंच आम्ही पण आता नाराज न झालो पाहिजे, असा डान्स आपला होऊ दे. आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पडगे 40+ संघाला विजयासाठी 37 धावांची गरज आहे. आणि सुभाष ठाकूर आणि प्रीतम पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 24 चेंडूमध्ये धावा आपल्या जमवायच्यात. आणि पाळी खुर्द 40+ संघाचा हा आघाडीचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आहे. पूर्वीचा क्रिकेट वेगळा होता, आता क्रिकेट फास्ट आहे. पूर्वीच्या क्रिकेटमध्ये यमाऱ्याचे बॉल, खन्नाचे बॉल असायचे. आता बॉल सिक्सरचे आहेत, ते मारल्यानंतर फटकन बॉल बाहेर जातो. त्याच्यामुळं आज या 40+ चं आयोजन असल्या कारणानं आजच्या या टुर्नामेंटमध्ये सर्व 40+ जे खेळाडू आहेत ते आपला क्लास दाखवतील. परंतु या पहिल्या इनिंगमध्ये ज्या 36 धावा झाल्यात, बघा गोट्या अंपायरांना सर्वांची विनंती आहे की तुम्ही तुमचा दरवाजा खोलायला लागेल. तुम्ही दरवाजा खोललात नाही तर तुम्हाला आम्हाला पिंजऱ्यात टाकायला माहिती आहे कसं टाकायचं तो. मग काय तर असं समजू नका ताला आम्ही, कारण दरवाजाला कडी दोन्ही बाजूने आहे. तुम्ही नाचलत नाही तर कडी आमच्या हातात पण आहे काय रे. त्याच्यामुळे आता नाचा, त्या प्रीतम सरांना जरा दाखवा तुमचा डान्स कसा आहे तो. जरा हुलबुल हो दे, कंबर हल्ली पाहिजे, कारण आता संध्याकाळचा टाईम आहे, देवबत्तीचा टाईम आहे. आणि बघा नितीनकडे भरपूर स्टॅमिना आहे रात्रीचा, फक्त अंपायर नाचला पाहिजे. मॅचला सुरुवात करा. 37चा पाठलाग सुभाष ठाकूरसाठी. पहिला चेंडू, गोलंदाज आहे तो मात्र बाळराम हे चेंडू फेकतील. 37चा पाठलाग, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न. तिकडे मात्र चौकार मिळेल वाटतं. 4 भेटतील. डीजे वाजवा.
चौकार. काल मात्र दशरथदादा पाटील होते, आज आम्ही आहेत अमित म्हात्रे. आणि पंच बघा, पंचांची जोडी सुद्धा कशी तगडी आहे. स्टीव्ह बकनर आणि डेव्हिड शपर्ट. हो, यावेळी जोरदार मारायचा होता परंतु एकच धाव मिळेल. स्वतः मात्र तिथं क्षेत्ररक्षक आलेत. आणि इकडे बघा, अरे वा, काय पंचांची ॲक्शन, जबरदस्त जबरदस्त. याला आता असं आहे तर लहानपणी हा कसा असेल. वाय कमान लाईक बाय के रूप में सिंगल. आणि या अतिरिक्त धावेनं संघ पोचेल तो 5च्या घरात. लेग बाय म्हणून आपण नेहमी म्हणतो ना की समोरून मॅच जर जास्त कोण जवळून बघत असतील तर ते अंपायर. चला, वावंजे 41 कॅप्टन आणि चिंचपडा 41 कॅप्टन. टॉससाठी या, वेळ काही घालवू नका कारण पहिल्या मॅचची दुसरी इनिंग चालू आहे. प्रीतम पाटील यांच्यासाठी फुल टॉस होता आणि इकडे मात्र काय, जरा चतुराई पाहिजे विजय. एवढा लेजी नाही चालू शकत, थोडासा नॉट आउट. नाही बघा पंच बघा, नितीन कशी मान बघा, काय म्हणजे परफेक्ट. आणि मागचा पण बाजू बरोबर हालते त्याचं, ते काय जरा सांगायलाच नको. शंकर धोत्रे म्हटल्यानंतर अगदी महाराष्ट्रातील एक लोकप्रिय नामवंत पंच आहेत आणि त्यांची अदाकारी बघूनच मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये त्यांनी आपला क्लास दाखवला. रवींद्र जडेजा सरांनी त्यांना मात्र फॉलो केला होता, इंस्टावर बघितला असेल. आणि ते गोट्या एम्पायरचीच ॲक्शन बऱ्याच जणांनी बघितली आणि सुरुवात केली. आता तेच काही जण करतात ॲक्शन, ना असं नाही, पण त्यांची ॲक्शन वेगळी आहे, त्यांचा अदाकारी वेगळा आहे, त्याचा स्टॅमिना वेगळा आहे. कारण मालिका होती गोट्या आणि नंतर त्याच्यानंतर हा गोट्या. म्हणून बघा, तुमच्या पंचामध्ये गोट्या तर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये बाबू आहे. हा. संघाची धावसंख्या 6, 21 चेंडू आणि 31 धावा. यावेळी मात्र ड्राईव्ह केलाय. मिड विकेटला चेंडू चालले, जदाजी पाटी चेंडूला उचलते, फंबल झाले थोडेसे आणि याचा फायदा बरोबर फलंदाजांनी उचलला. इकडे थोडी हुल देतात. मी सन्माननीय समीर शेठ पाटील यांना विनंती करतोय की आपण आमच्या व्यासपीठावर या. समीर शेठ पाटील, सुभाष दादा आणि प्रीतम सर यांची मात्र ही जोडी बऱ्याच वर्षापासून एकत्र, म्हणजे जवळजवळ लग्नाच्या अगोदरपासून ते दोघं एकत्रच होते. आता थोडेसे वेगळे आहेत कारण सन्मान्य नितीन जोशीजी यांनाही विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर यावं. पण ही क्रिकेटमधली एक पडगे गावाची ओळख आहे. सुभाष दादाची पुढचा चेंडू, हा पुन्हा त्याला मारायचा आहे जोरात, तो प्रयत्न करतोय परंतु तिकडे माझा चौकार भेटेल वाटतं काय, नाही, क्षेत्ररक्षण चांगला झालेला आहे. आणि तिसरी जागेच्या प्रयत्नात काय होते बघूया. इकडं मात्र 3 धावा, फिटनेस चांगला आहे. प्रीतम सर धावाला मात्र सुभाषदाला आटपत नाही आहेत कारण इकडे सुभाषदानी लावलेल्या कमरेला पट्टा, त्यांच्या पट्टा नाही आहे, पण रनिंग बिटवीन द बहुत ही बढिया. आणि या थोडा थकाने होते, पाणी असेल तुम्हाला वाटलंच काही घ्या, परंतु सन्माननीय नेरे धोंद्रे 41 पनवेल तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय समीरजी पाटील साहेब यांचं आगमन झालेलं व्यासपीठावर. त्यांचं आम्ही शब्दसुमनाने हार्दिक स्वागत. आणि पनवेल तालुक्यातील थोर समाजसेवक सन्माननीय नितीनजी पाटील जोशी, नितीनजी जोशी साहेब यांचंही आगमन झालं, त्यांचंही हार्दिक स्वागत. आज 41चा लॉट आहे. यावेळी मात्र जोरात फटका मारायचा होता, चेंडूला उडवायचा होता, पण चेंडू फळीमध्ये संपर्क झाला आणि निर्धाव चेंडूची सांगता पहिले षटक संपले गेले. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पडगे 41 संघाचे अर्थ हिमांशू एंटरप्राइजेस सुमित 11 पडगे संघाची धावसंख्या बोलावं लागली. ती कंप्लीट आमचे साथी स्कोर सांगतात 11. म्हणजे जशी सुरुवात पाली खुर्दची होती तशीच सुरुवात पडगे 41ची आहे, परंतु अजूनही 18 चेंडू शिल्लक आणि 26 धावांची गरज देतील. समीर शेठ पाटील नेरे, पाटील नेरे गावाचा आयोजक स्पर्धेचा, हाय आयोजक स्पर्धेचा. शंकर सीताराम पाटील स्मृती चषक नेरे गावाचा, शंकर सीताराम पाटील स्मृती चषक नेरे गावाचा. समीर पाटील आयोजक, शंकर पाटील स्मृती चषकाचा. येस येस. रोशनजी
जाधव यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर या. एक जबरदस्त लोकप्रिय व्यक्तिमत्व. हा मात्र थोडीशी अशी गार सुटलेली आहे आणि या गार हवेतला वातावरण वेगळा असतो. इकडे बघा आपण विमाने बघू शकता. एक काळ होता असा की हा विमान आपण लहान होतो तेव्हा मात्र असं बघून वाटायचं की विमान कुठं चाललं. आता जवळून बघतो आपण. आणि गोलंदाज मैदानात आलेले आहेत ते म्हणजे जयदास पाटील. 18-26 पाहिजे. 18 चेंडू आणि 26 धावा. संघाची धाव संख्या 11 बिनबाद 11 अशी सुरुवात हिमांशू एंटरप्राइजेस सुमित इलियन पडगे संघाची. आणि आता पडगे संघाला विजयासाठी 18 चेंडूमध्ये 26 धावांची गरज आहे. सुभाष ठाकूर वैयक्तिक 9 धावसंख्या आणि प्रीतम पाटील 1 धावसंख्या खेळतोय. ही पडगे संघाची सलामीची जोडी. आणि आता जयदासजी पाटील राईट आर्म राऊंड विकेटनं. यावेळी मात्र कॉटन बॉलचा मौका आणि आउट. आपल्या फॉलो थ्रूनं इकडं मात्र पडगे 40+ संघाला सुभाष ठाकूर सारखा मोठा मासा गळायला लागला. बॅक टू डग आउट. 11 लॉस ऑफ 1 विकेट. सुतापुरे गावाला जाऊ SPL बघायला. सुतापुरे गावाला सुतापुरे गावाला जाऊ SPL बघायला. सुतापुरे गावाला ग्रामस्थ मंडळ जमलाय सारा गावच्या शकाला. हे ग्रामस्थ मंडळ. आणि नक्कीच या शॉटवर स्वतः सुभाष 17-26 11 धावा बोर्डावर. आणि आल्या आल्या जयदास पाटील यांनी मात्र स्वतः पहिल्याच चेंडूवर सुभाष ठाकूर यांना बाहेर पाठवलं म्हणजे तंबूच्या आश्रयाला. आता हा लेफ्टी बॅट्समन आहे मैदानाच्या आतमध्ये राजू. ओ चांगला आहे. यावेळी मात्र ऑफ साईडला खेळलेत. लॉंग ऑफला गेले चेंडू क्षेत्ररक्षक आहेत आणि रनआउटची संधी मिळेल का बघूया. परंतु थ्रो कुठंतरी थांबवला. चेंडू हातात जास्त आणि थ्रो लवकर आला नाही आहे. परंतु या चेंडूवर मिळतील 2 धावा. 2 धावांना राजूनं स्वतःचं खातं ओपन केलं आणि संघाची धावसंख्या 13च्या घरात. 16 चेंडू आणि 24 धावांची गरज. अजूनही धावा जास्त आहेत. चेंडू कमी आहेत. परंतु मॅचमध्ये काय होईल हे तुम्ही आम्ही सांगू शकत नाही. क्रिकेट असा खेळच आहे मित्रांनो. यावेळी गमी थोडासा धीमा गतीने बॉल टाकला. चांगला टप्प्यावर होता परंतु थोडासा कमी गतीने टाकला. एक धाव नक्कीच मिळेल आणि एका धावाने संघ पोचेल तो 14च्या घरात. आता 15 चेंडू आणि 23 धावांची गरज ती म्हणजे पडगे 40+ संघाला. डावा आणि उजवा अर्थात लेफ्टी आणि रायटी हे 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि या षटकातील मला वाटते अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. पडगे संघाची धावसंख्या 14. एक गडी बाद 14. 15ला 23 पाहिजे म्हणजे 15 चेंडूमध्ये 23 धावांची गरज. 2 चेंडूचा सामना केला प्रीतम पाटील सरांनी आणि 1 धाव त्यांनी काढली. जयदास पाटील राईट आर्म राऊंड विकेटनं. उजव्या हाताचा गोलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज. पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु इथं काही संपर्क झाला नाही. एक चांगला चेंडू बघायला मिळाला. समोर मारण्याचा प्रयत्न होता त्यांचा आणि निर्धाव चेंडूची सांगता होती. आता चेंडू शिल्लक राहील ते मला वाटते 2 म्हणजे 14 चेंडू आणि 23 धावा. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या आणि या षटकातील 4 चेंडू संपले. 2 चेंडूचा वाजवी खेळ अजूनही बाकी आहे. 14 लॉस ऑफ 1 विकेट. हो चांगला होता परंतु इकडं विकेट किपर चुकी करतात. विकेट किपर ज्यावेळी कुठंतरी विकेट किपर हातून चुकी होतो तेव्हा बॉलरचा मनोबल तुटतो. एकदा मिळेल नक्कीच. काल बघा आदईच्या मैदानावर सुद्धा कोपरील संघ खेळत होता आणि 1 धावेची गरज होती आणि 1 धावेनं मात्र विकेट किपरनं तो बॉल सोडला गेला आणि धाव काढली गेली. वल्लभ संघासोबत मॅच होती ती. मस्त मजा आली. VIP या प्रेम भाऊ. संघाची धावसंख्या 15 लॉस ऑफ 1. 13ला 22 पाहिजे. लास्ट बॉल आहे.
हो याला टॅप केलाय चेंडूला. सेन्सिबल क्रिकेट. एकच धाव मिळेल. दुसऱ्या गंजा प्रयत्नात डिक्लेअर स्पॉट आहे पंच. यस अगदी लोकप्रिय व्यक्तिमत्व सन्मान्य आमचे प्रवीण भाऊ यांचं आगमन झालं व्यासपीठावर. त्यांचे हार्दिक स्वागत. संघाची धावसंख्या 16. एक गडी बाद 16 आणि विजयासाठी आता मात्र 12 चेंडू आणि 21 धावा म्हणजे 10.50 ची सरासरी. 12 चेंडू आणि 21 धावा. या षटकामध्ये धावा तशा पाहिजे तेवढ्या ना आल्या. धावा फक्त 5 आल्या आणि एक विकेट घेतली. म्हणजे जशी निलेश भाईनं विकेट घेतली होती त्या पद्धतीनं मात्र या चेंडूवर एक पहिल्या चेंडूवर विकेट सुभाष दादाची घेतली. वावंजाचे आमचे पंकज पाटील यांचे आगमन झाले. त्यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर यावं. आणि याच्यानंतर वावंजे 40+ वर्सेस चिंचपाडा 40+ ही मॅच आहे. तेव्हा दोन्ही कॅप्टनला आम्ही विनंती करतो की आपण टॉससाठी यायचं आहे. आता 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. 12ला 21 पाहिजे. आणि आमची पंचांच्या भूमिकेमध्ये प्रभाकर भाई केणी एक उत्कृष्ट नामवंत क्रिकेटर आणि त्यांच्या समवेत डान्सर अंपायर गोठ्या शंकर धोत्रे. बाराला 21 आणि गोलंदाज आले ते मात्र पिंट्या. हो यावेळी मात्र कॅचची संभावना आणि घेतली कॅच. राजू यांचा संपला खेळ. 4 धावसंख्याकडून राजू बाहेर आणि पडगे 40+ संघ धावसंख्या 16 लॉस ऑफ 2. आई दर्शन घेईन मी तुझ डोंगरावर देव कृपा माव अगदी खोल्यावर. आई दर्शन घेईन मी तुझ डोंगरावर देव कृपा. आणि बघा सुभाष ठाकूर याने मात्र सुरुवात चांगली केली होती. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या. पण ते दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू त्यांनी जर जोरदार मारण्याचा प्रयत्न केला असता तर काहीतरी नक्कीच परिवर्तन झाला होता. पण तो चेंडू चांगल्या टप्प्यावर होता आणि कॉटन बॉल्ड केला. आणि याच्यानंतर पुन्हा राजू मैदानाच्या बाहेर जातोय. 16 धावा बोर्डावर 2 विकेट मैदानाच्या बाहेर. 11ला 21. पिंट्यांचा पुढचा चेंडू आणि सामना करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात जाते सुरेश जोशी ज्यांनी पहिला ओव्हर फेकला होता. ते आता बॅटिंग क्रमांक 4 वर आलेत. ओर्ध विकेटनं पुढे येऊन सरसावर मारलाय. कॅचची संभावना. फिल्डर कोणी नाही आहे तिकडं. परंतु काय होते पॉईंट्सला बघूया. क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा मिळते तिसऱ्या दोघांच्या प्रयत्नात. परंतु 2च धावा आणि या 2 धावेनं संघ पोचेल तो म्हणजे 18च्या घरात. धावा संख्या 18. 11 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 19 धावांची गरज. ओ यावेळी चेंडूने थोडीशी उचली घेतली जरूर. फसवल्या मात्र या फलंदाजाला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू बसला. आता अजूनही चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडू 19 धावा. दबाव आता वाढलाय पडगे संघावर. दबाव हटवायला लागेल. बॅटची एज लागली. मागं चेंडू गेलाय आणि पिंट्याना गोलंदाजी करत असताना मला तर वेस्ट इंडिजच्या खेळाडूंची आठवण झाली. त्याच्यामध्ये कर्टली अमरावती असे हाईटच सगळे होते ते लोक. त्या पद्धतीनं त्यांची ही उंची बघायला मिळते. आता एका धावेनं संघ पोचेल 19च्या घरात. 2 विकेट मैदानाच्या बाहेर. पडगे 40+ संघाच्या. 8ला 18. 8 बॉल 18 धावा. 5वा चेंडू. यावेळी लॉप केलाय तिकडे. षटकार जाईल वाटतंय की कॅच होईल आणि कॅच ड्रॉप झालाय. फटका चांगला होता परंतु क्षेत्ररक्षण खराब झालं आणि 2च धावा मिळतील आणि या 2 धाव्यानं संघ पोचेल 21च्या घरात.
आता विजयासाठी 7 चेंडू आणि 16 धावा. जयदास पाटील यांच्या पाठीमागं पिंट्या सुद्धा चांगली गोलंदाजी करतात. ते मोठा शॉट मारून देत नाही. थोडं क्षेत्ररक्षण गाचाल झाला, तिथं कॅच ड्रॉप झाली. शेवटचा चेंडू टॉपेज लागला. इकडे कॅचची संभावना. येस कॅच. प्रीतम पाटीलचा खेळ संपला गेलाय. 4 धावा करून मैदानाच्या बाहेर आणि संघाची धावा संख्या पडगे 40+21 लॉस ऑफ 2 विकेट. 3 षटकानंतर 21 धावा बोर्डवर आल्यात. आता विजयासाठी 6 चेंडू शिल्लक आहेत आणि मला तरी वाटते धावा ज्या पाहिजे त्या कदाचित आणि 6 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज. इथं 40+ सुकापूर 40+ टुर्नामेंटसाठी रेवणजी भोपी रेडगर यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. रेवणजी भोपी आपले हार्दिक स्वागत. एक जबरदस्त पखवाज वादक, आमचे परम मित्र. माऊली प्रसाद इव्हेंटच्या माध्यमातून आपण या 40+ प्रीमियर लीगचा आनंद घेऊ शकता. सोकापूर प्रीमियर लीगचा जबरदस्त आयोजन नियोजन आणि याचा 40% लॉट ठेवला आहे. त्याच्यामुळं थंड हवा आहे आणि 16 धावांची गरज आहे. 6ला 16. टाइमपास करू नका. पाली खुर्द कॅप्टन, हे रात्रीचा काम आहे. याची दक्षता घ्या आपण. 6 मध्ये 16 पाहिजे. कदाचित लवदादा भोईरे गोटे अंपायरला सांगत असेल का वेळ मिळला तर एका दिवशी या आमच्याकडे पडग्याला. 6ला 16 पाहिजे. 16 धावा तुम्हाला जमवायच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. तर 2 उत्तुंग षटकार पाहिजेच आणि ते षटकार जर तुम्ही ठोकलेत तर धावा हटू शकते. पण शेवटचा गोलंदाज पाली खुर्द संघाचा निलेश पुढे येऊन सरसार मारला. चेंडू हवेत आहे. कॅचची संभावना होईल काय? इथं कॅच ड्रॉप झालाय जरूर. 2 धावा मिळते. तिसऱ्या दोघांचा प्रयत्न बघूया आणि तिसरी धाव होते का बघूया पूर्ण. आणि यावेळी 3 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि या 3 धाव्याने संघ पोचेल 24च्या घरात. 5 चेंडू 13 2 षटकारांची गरज आहे. कॅचेस विन द मॅचेस क्रिकेटमध्ये म्हटलं जाते. पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटचा खेळ. 5 चेंडू शिल्लक आहे. 13 धावांची गरज आहे. काहीतरी कानामध्ये मंत्र देतात त्याचे साथीदार. 5ला 13. निलेशांचा पुढचा चेंडू. लव भोई यांनी मारला फटका. इकडे 1 धाव मिळेल. दुसरी जागांच्या प्रयत्न. तिथं मात्र क्षेत्ररक्षण खास होत नाही आहे, परंतु 2 धाव मिळतील. आणि या 2 धावेनं संघ पोचेल 26. आता विजयासाठी धावा पाहिजे त्या 4ला 11. 4 बॉल 11 रन. 4ला 11 पाहिजे. तिसरा चेंडू लवभोईरसाठी. पुढे येऊन सरसावून नक्की मारलाय. रवींद्र चेंडूला उचलतील आणि 1च धाव मिळेल. 1 धावेने संघ पोचेल 27च्या घरात. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 10 धावांची गरज. म्हणजे मोठे दोन्ही फटके पाहिजे. आता पण धावा किती येतात त्या महत्त्वाच्या आहेत चेंडूवर. 3ला 10. सुरेश जोशी 6 धावसंख्येवर खेळतात. थोडा रनअप चुकलाय काय हरकत नाही. क्रिकेटमध्ये असं होते. बघा बघा अंपायर बघा 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 सुभाष दा बघ कसं बघ कशी कंबर हलते बघ. 3 बॉल. इकडे रनआउटची संधी होईल का बघूया. 1च धाव. आता 2 चेंडू आणि विजयासाठी हिमांशू एंटरप्राइजेस समितीने पडगे संघाला 9 धावांची गरज. म्हणजे 1 षटकार 1 चौकार. 2 षटकार ठोकायला लागतील. मोठे शॉट पाहिजेत.
अर्थात या चेंडूवर षटकार येणं महत्त्वाचं, या चेंडूवर चौकार येणं महत्त्वाचं, या चेंडू धावा किती येतात हे महत्त्वाचं आहे पडगे संघासाठी. हा चेंडू फसवा टाकला, अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू फळीमध्ये संपर्क नाही. आता दबाव मोठाच आलाय, कारण हा चेंडूवर धावा आल्या असते किती त्याच्यावरनं अनुकरण लावता आला असता, परंतु आता एक चेंडू आणि 9 धावा. 11 स्टार 11 स्टार क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ सुकापूर आयोजित सुकापूर प्रीमियर लीग. पुढे उंचार चावून मारलाय, फायदा काही नाही आहे आणि सामना गमावलाय तो म्हणजे हिमांशू एंटरप्राइजेस समिती लेन पडगे संघानं, आणि सामना जिंकलाय तो म्हणजे महाकाल पडगे 40 संघानं. हा जवळजवळ 8 धाव्यानं हा सामना जिंकलाय. पाली खुर्द 40 संघानं अभिनंदन पाली खुर्द 40 संघ आणि हार्डलक पडगे 40 संघ. आपणास आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतो पडगे संघाला आणि अभिनंदन करतो पाली खुर्द 40 संघाचं.